हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश डे ग्रेड 3 पार्ट 1मधील चॅप्टर नंबर 6 ब्लॉक सिटी हा पाहणार आहोत. ब्लॉक सिटी हा एक पोएम टाईप आहे, पण त्याला चॅप्टर नाव दिलेलं आहे. चला तर मग न्यू वर्ड्सने सुरुवात करूया. पहिल्यांदा कॅसल्स. कॅसल्स इथे नाउन म्हणून आहे. कॅसल्स म्हणजे काय तर एक किल्ला. A large building with strong walls built in the past by a king or other important person. म्हणजे पास्ट आहे ना, हिस्ट्रीमध्ये कुणीतरी आहे ना, कुठल्या तरी राजाने किंवा एखाद्या महत्त्वाच्या मोठ्या आहे ना व्यक्तीने बांधलेला पॅलेस, त्याला कॅसल म्हणायचं. नेक्स्ट हार्बर. हार्बर ही इथे नाउन म्हणून आहे. अ प्लेस ऑन द कोस्ट where ships may moor in shelter, especially one protect from rough water by piers. म्हणजे काय, किनाऱ्यावर एक अशी जागा असते, म्हणजे समुद्राच्या किनारी, जिथं लँड आणि वॉटर दोघांचं मिलन होतं. त्या लँडच्या इथे एक जागा अशी असते की जिथं सगळे ना शिप्स येऊन थांबतात. आणि स्पेशली कसं असतं की त्या मोठे जे लाटा येतात किंवा मोठे जे पाण्याचा सोर्स येतो, त्या सोर्सपासून इथं काय त्या शिप्स कशा जातात, प्रोटेक्ट केल्या जातात, म्हणजे सुरक्षित ठेवल्या जातात. त्या जागेला किंवा त्या प्लेसला हार्बर म्हणतात. नेक्स्ट हार्क. हार्क इथे वर्ब म्हणून आहे. टू लिसन. लिसन म्हणजे ऐकण्यासाठी. नेक्स्ट डॉक. डॉक इथे नाउन आहे. अँड इनक्लोज एरिया ऑफ वॉटर इन अ पोर्ट फॉर द लोडिंग, अनलोडिंग अँड रिपेअर ऑफ शिप्स. डॉक अशा म्हणलं जातं की आहे ना, जिथे जहाजं अशी पाण्याच्या बाजूने काय असतं, क्लोज असतो तो एरिया, आणि तिथं सगळ्या जहाज आहे ना येतात. तिथं माल उतरवला जातो किंवा माल चढवला जातो. आणि तिथं काही शिप्सचं रिपेअरिंग असेल, जसं की आपल्या व्हेकल्स आपण रिपेअरिंग कसं गॅरेजला नेतो, तसं ते त्यांचं एक प्रकारचं गॅरेज असल्यासारखं, त्याला काय म्हणायचं तर डॉक म्हणायचं. नेक्स्ट वेसल्स. वेसल्स इथे नाउन म्हणून आहे. वेसल्स म्हणजे काय, जहाज. पण ही जहाज कशी असतात, मोठे असतात. अ शिप ऑर लार्ज बोट. नेक्स्ट मूड. वर्ब म्हणून आहे इथे. फॅस्टन अ बोट by attaching it by cable or rope to the shore or to an anchor. म्हणजे की ह्या मोड म्हणजे काय, की जी एक केबल किंवा एक दोरी असते की किनाऱ्यावर आल्यानंतर आहे ना, ती त्याला त्या बोटला जोडली जाते की ते थांबवण्यासाठी बोट. तुम्ही सहसा पाहिलं असेल की आहे ना, एक अँकर असतो मोठा लोखंडाचा, तो तिथं पाण्यात टाकला जातो किंवा तो वापरला जातो की जहाज आहे ना तिथं थांबवण्यासाठी. चला तर मग पोएमला स्टार्ट करूया. डिड यू नो. तुम्हाला माहीत आहे का. देअर आर मोर दॅन 50,000 सिटीज इन द वर्ल्ड. जगात म्हणजे वर्ल्डमध्ये 50,000हून अधिक आहे ना सिटी आहेत. नेक्स्ट पाहूया. दिल्ली इज द लार्जेस्ट सिटी इन इंडिया. आणि दिल्ली हे ना इंडियातील सर्वात मोठे शहर आहे. थर्ड वन पाहूया. अ सिटी विथ अ पॉप्युलेशन ऑफ मोर दॅन 10 मिलियन इज कॉल्ड अ मेगा सिटी. आणि 1 मिलियनपेक्षा आहे ना जास्त जिथं पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या असते, त्या सिटीला काय म्हणलं जातं तर मेगा सिटी म्हणलं जातं. फोर्थ पाहूया. करंटली इंडिया हॅज 5 मेगा सिटी. न्यू दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगलोर अँड चेन्नई. आणि सध्या आहे ना इंडियामध्ये 5 मेगा सिटी आहेत. तर कोणत्या कोणत्या तर न्यू दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगलोर अँड चेन्नई हे 5 मेगा सिटी आहेत. चला तर आता सुरुवात करूया. ब्लॉक सिटी. ब्लॉक म्हणजे जे लहान मुलं ब्लॉक खेळतात ना, त्याच्यापासून तो पोएट एक सिटी बनवतोय, त्याच्याबद्दल तो सांगतो. चला तर मग पाहूया. व्हॉट आर यू एबल टू बिल्ड विथ युअर ब्लॉक्स. तुम्ही तुमच्या ब्लॉक्सनी काय बांधू शकता का. कॅसल्स अँड पॅलेस, टेम्पल अँड डॉक. किल्ले किंवा ना पॅलेस म्हणजे राजवाडे, आणि टेम्पल्स म्हणजे मंदिर, आणि डॉक म्हणजे काय तर मगाशी आपण पाहिलेलं जिथे जहाजे येतात.
Rain may keep raining and other go roam, but I can be happy and building at home. आणि पाऊस पडत आहे आणि इतर लोक फिरायला जातील, पण मी काय हॅपीली आहे ना घरात बसून काय बांधेन, घर बांधेन. लेट द सोफा बी माउंटेन, द कार्पेट बी सी, देअर आय विल इस्टॅब्लिश अ सिटी फॉर मी. मी काय करेन तर आहे ना सोफ्याला मी पर्वत बनवेन म्हणजे माउंटेन बनवेन आणि कार्पेट हे माझं समुद्र असेल. आणि अशा तऱ्हेने मी काय करेन माझ्यासाठी एक आहे ना सिटीचं इस्टॅब्लिश करेल. इस्टॅब्लिश म्हणजे काय तर स्थापना करेन किंवा नवीन ओपन करेन असं होतं त्याचा अर्थ. नेक्स्ट तिथे काय असेल पाहूया. अ किर्क and a mill and a palace behind and a harbor as well where my vessels may ride. तिथं एक किर्क म्हणजे काय तर स्कॉटलँडमध्ये ना चर्च जे असतात त्याला म्हणलं जातं किर्क. आणि मिल म्हणजे एक गिरणी. पॅलेस बिहाइंड आणि पॅलेससुद्धा असेल. पॅलेस म्हणजे काय राजवाडा असेल त्याच्या शेजारी. अँड हार्बर एक हार्बर पण असेल की जिथे मी माझे मोठे मोठे जहाज काय करेन येतील, तिथं राईड करायला येतील. ग्रेट इज द पॅलेस विथ पिलर अँड वॉल, अ सॉर्ट ऑफ टॉवर ऑन द टॉप ऑफ इट ऑल. आता तिथे कसे ते पॅलेस कसं असेल तर आहे ना मोठे मोठे पिलर्स आणि वॉल्सने तो काय पॅलेस माझा कसा असेल खूप छान असेल. आणि त्याच्यावरती एक आहे ना प्रकारचे काय असेल तर अ सॉर्ट ऑफ टॉवर असेल त्याच्या टॉपला. अँड स्टेप्स कमिंग डाऊन इन अँड ऑर्डरली वे टू वेअर माय टॉय वेसल्स ले सेफ इन द बे. आणि तिथं अगदी आहे ना व्यवस्थित अशा खाली येण्यासाठी आहे ना मी पायऱ्या करेन आणि जिथे माझी खेळणी सुरक्षित आहे ना ठेवता येईल. दिस वन इज सेलिंग अँड द वन इज मोड, हार्क टू द सॉन्ग ऑफ द सेलर ऑन बोर्ड. आणि तिथे काय ह्या जहाजावर आहे आणि ते जहाजावर अडकलेले आहेत. मोड म्हणजे काय जे जहाजावर अडकलेले आहेत म्हणजे बांधलेलं आहे तिथे त्यांना थांबवलेलं आहे. जहाजावरील म्हणजे जो सेलर असतो, सेलर म्हणजे काय तर जो खलाशी असतो, खलाशी म्हणतात मराठीमध्ये त्याला, तो त्या गाण्यावर काय करेल हार्क करेल. हार्क म्हणजे काय मोठ्याने आवाज करेल. अँड सी द स्टेप ऑफ माय पॅलेस, द किंग कमिंग अँड गोईंग विथ प्रेझेंट अँड थिंग्स. आणि माझ्या या पॅलेसवरती आहे ना पायऱ्या पाहायला कोण येतील, राजे येतील आणि मला येताना काय घेऊन येतील, भेटवस्तू घेऊन येतील आणि घेऊन जातील घेऊन येतील. आणि अँड सी द स्टेप ऑफ माय पॅलेस, आणि ते स्टेप माझ्या पाहायला येतील. द किंग्स कमिंग अँड गोईंग विथ प्रेझेंट अँड थिंग्स. आणि माझ्या इथे राजे येतील माझ्या पॅलेसवरती आणि ते प्रेझेंट घेऊन येतील. नाव आय हॅव डन विथ इट, डाऊन इट लेट इट गो. तर आता मी माझे हे काय केले पॅलेस पूर्ण केलेलं आहे, आता ते खाली जाऊया. ऑल इन अ मुमेंट द टाउन इज लेड लो. आणि एका क्षणात हे जे मी सिटी बनवली होती शहर खाली पडले. ब्लॉक अपॉन ब्लॉक लेईंग स्कॅटर्ड अँड फ्री. आणि जे ब्लॉकवर ब्लॉक बसवले होते ते सगळे विखुरले. स्कॅटर्ड म्हणजे विखरणे आणि ते कसे झाले फ्री झाले म्हणजे पडले. व्हॉट इज देअर लेफ्ट ऑफ माय टाऊन बाय द सी. आणि माझे हे जे टाऊन आहे ते ह्या सीमध्ये समुद्र जे त्यांनी बनवलं होतं कार्पेटला त्या समुद्राच्या जवळ आहे ना माझे शहरापैकी काय उरले आहे. ही पोएम कोणी लिहिली आहे तर रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन ह्यांनी केलेली आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला ही पोएम व्यवस्थित समजली असेल. थँक्यू.